चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी वर्धा, इरे आणि झरपट नद्यांच्या पुरामुळे या नद्यांच्या शेजारी असलेल्या शेतीचं मोठं नुकसान झालं आहे। पूर ओसरल्यावर या पुरामुळे झालेल्या नुकसानीची दाहकता आता पुढे आली आहे। नदीचं पाणी किनाऱ्याच्या दोन्ही बाजूला जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत साचलं होतं आणि यामुळे या संपूर्ण भागातील शेतात नदीतील गाळ मोठ्या प्रमाणात साचला आहे। वर्धा, इरे आणि झरपट या तिन्ही नद्यांच्या आजूबाजूला कापूस, सोयाबीन आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे आणि या पुरामुळे या शेतकऱ्यांचं कंबरड पुरतं मोडलं आहे। हे जे पुराच्या पाण्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे, काय मागणी आहे, कसं नुकसान झालंय? आता जे आम्हाला जे पूरबुडाई जे मिळत आहे हे सरकारने 13,000 ची 8,500 वर आणलेली आहे। आमचा इच्छा आहे का पुन्हा 13,000च हेक्टरी जाहीर करावं आणि चालू जे शेतकरी आहे यांना वंचित केलेलं आहे त्यांची पूर्ण कर्जमाफी द्यायला पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे। बाकी जे नुकसान ते आता पूर्ण झाली आहे दिसतच आहे। बस एवढे माझे बोलून नमस्कार करतो। ते कापूस शेती होती, सोयाबीन शेती होती आणि भाजीपाला होता। माझ्याकडे 3 मुली शिकत होते। 3 मुली शिकताना मी भाजीपाल्यामध्ये कमीत कमी 4 ते 5 लाख कमवो। 4-5 लाखामध्ये माझ्या मुलाचं शिक्षण आणि माझा इतर खर्च घरगुती निघे। आणि जेव्हा मी कर्ज भरायची माझ्याकडे पुरबुडी आणि माझी शेती पुरी वाहून जाईल, तर कर्ज भरायची मी एखाद्या नातेवाईकाकडून व्यापाऱ्याकडून व्याजासहित पैसे आणू आणि कर्ज भरू आणि त्यांचे पैसे मी परत करू। असे करू मला 6 वर्ष झाले। तर मी शेतकरी थोडासा हवालदिल झालो नंतर आणि मला असं वाटतं काळजी का माझे मुलं शिकत आहे, मी कुठपर्यंत पैसा खर्च करू, कारण मी एकच गाडी जुनी हे मी आयुष्यभर चालवत बसलो आणि माझं आयुष्य मी आज 60 वर्षाचा व्यक्ती आलो। 69 जन्म आहे आणि माझी वय वाढत चालली आहे, कारण येणारा काळ मला कष्ट होऊ शकत नाही। भाजीपाला कष्ट करणं म्हणजे खूप मुलं बाळ घेऊन कामं करावं लागते। आज मजुराचा खर्च वाढला आहे, खताचा खर्च वाढला आहे, दवाईचा खर्च वाढला, हिशोब काढला तर माझ्याकडे रुपया वाचत नाही दरवर्षी। आणि जे शेतकऱ्याने जे चालू कर्जाची माफी मागली आहे त्या शेतकऱ्याला मी देवेंद्र फडणवीसला मी हात जोडून पाया लागून विनंती करतो का चालू कर्जाच्या सगळं सरसकट कर्ज माफ करावं। चालू शेतकरी हे कवाही हवालदिल आहे, थकीत शेतकरी हे सार्वजनिक फायदा घेत आहे, पण चालू कर्जवाले हे शेतकरी पुरे हवालदिल होत आहे। त्यांच्या आईवडिलाच्या मुलाबाळाच्या डोळ्यातून अश्रू पडत आहे। असं वाटतं का मला देवेंद्र साहेबांनी